गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या इयत्ता 9वीच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधील चॅप्टर नंबर 1 लॉज ऑफ मोशन आज स्टार्ट करतोय. तर लॉज ऑफ मोशन तुमच्या लक्षात आलेला असेल, हा फिजिक्सचा टॉपिक आहे, भौतिकशास्त्राचा हा चॅप्टर आहे आणि याच्यामध्ये असणारे जे काही कन्सेप्ट्स आहेत किंवा जे आपल्याला सिलेबस मध्ये पॉइंट दिलेले ते आपण डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. तर चला सुरुवात करूया लॉज ऑफ मोशनला. तर लॉज ऑफ मोशन हा फिजिक्स मधील कायनेटिक्स जी ब्रँच आहे त्याचा हा चॅप्टर आहे. फिजिक्स मध्ये दोन महत्त्वाच्या ब्रँचेस आहेत, त्या म्हणजे कायनेटिक्स अँड डायनेमिक्स. कायनेटिक्स अँड सेकंड इज डायनेमिक्स. कायनेटिक्स मीन्स द स्टडी ऑफ मोशन. मोशनच्या स्टडीला काय म्हटलं जातं? द स्टडी ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज कायनेटिक्स. मोशन किंवा मुव्हिंग ऑब्जेक्टचा स्टडी म्हणजे कायनेटिक्स आहे. तसं डायनॅमिक्स काय आहे? डायनॅमिक्स इज द स्टडी ऑफ कॉजेस ऑफ मोशन. स्टडी ऑफ कॉजेस ऑफ मोशन. आणि मोशनचे कॉजेस किंवा कॉज ऑफ मोशन म्हणजे फोर्स. फोर्सचा स्टडी म्हणजे डायनॅमिक्स असतं, तर मोशनचा स्टडी म्हणजे कायनेटिक्स आहे. अँड व्हॉट इज द फिजिक्स? Physics is the branch of science which deals with the study of natural phenomenon takes place in our surrounding. आपल्या सराउंडिंग मध्ये जे काही नॅचरल फिनॉमिना घडून येतात त्या नॅचरल फिनॉमिनाचं आणि त्याच्या ऍप्लिकेशनचा स्टडी म्हणजेच फिजिक्स असतं. आणि फिजिक्स मध्ये दोन महत्त्वाच्या ब्रँचेस आहेत, एक आहे कायनेटिक्स, दुसरी आहे डायनेमिक्स. कायनेटिक्स मीन्स स्टडी ऑफ मोशन अँड डायनेमिक्स मीन्स स्टडी ऑफ कॉजेस ऑफ मोशन. तर या पद्धतीनं हा फिजिक्सचा कुठल्या भागातला चॅप्टर आहे? कायनेटिक्सचा चॅप्टर आहे, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता नेक्स्ट पहा, आपण या चॅप्टरच्या इंट्रोडक्शन पार्ट कडे जाऊ. इंट्रोडक्शन ऑफ द लॉज ऑफ मोशन. इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला जो फर्स्ट कन्सेप्ट पाहायचा आहे तो आहे क्वांटिटी. क्वांटिटी क्वांटिटी त्याला मराठीमध्ये काय म्हणतात जातं? क्वांटिटीला क्वांटिटीला मराठीमध्ये म्हटलं जातं राशी. क्वांटिटी म्हणजे काय? राशी. मग राशी कशाला म्हटलं जातं? क्वांटिटीची डेफिनेशन काय आहे? एनी स्पेसिफिक अमाउंट, एनी स्पेसिफिक अमाउंट is called as quantity. कुठलाही स्पेसिफिक जर एखादा अमाउंट असेल तर त्या स्पेसिफिक अमाउंटला क्वांटिटी म्हटलं जातं. स्पेसिफिक मेजरेबल अमाउंट इज कॉल्ड क्वांटिटी. सम क्वांटिटी, जसं की क्वांटिटीचे एक्झाम्पल पहा. धान्य राशी, जसं धान्याची रास म्हणजे धान्य रास, धान्याची रास मांडली जाते ज्यावेळी धान्य शेतकरी शेतामध्ये जमा करतो त्यावेळी. त्याच्यानंतर उदाहरण पहा दुसरं, की आकाशामध्ये असणारा ताऱ्यांचा समूह. एक स्पेसिफिक अमाउंट आहे, एक स्पेसिफिक संख्या असते, त्याला क्वांटिटी म्हटलं जातं. तर एनी स्पेसिफिक अमाउंट इज कॉल्ड ॲज क्वांटिटी. जसं की वॉटर, बिस्लेरी मध्ये असणारी पाण्याची क्वांटिटी किती दिलेली असते? तिथं दिलेलं असतं बघा, क्वांटिटी 1 लिटर. म्हणजे क्वांटिटी म्हणजे स्पेसिफिक अमाउंट ऑफ मॅटर किंवा स्पेसिफिक अमाउंट ऑफ सबस्टन्स. कुठल्याही थिंगचं स्पेसिफिक अमाउंट म्हणजेच क्वांटिटी असते. देन सम क्वांटिटी कॅन बी मेजर्ड अँड व्हेरिफाईड. काही क्वांटिटी अशा असतात की त्या मेजर्ड आणि व्हेरिफाय करता येतात. सम क्वांटिटी कॅन बी मेजर्ड अँड व्हेरिफाईड.
मग अशा क्वांटिटी की ज्या मेजर्ड आणि व्हेरीफाय करता येतात त्या क्वांटिटीला म्हटलं जातं मेजरेबल क्वांटिटी. मेजरेबल क्वांटिटी. अँड सम क्वांटिटी कॅन नॉट बी मेजर्ड अँड व्हेरीफाय. काही क्वांटिटी अशा असतात की ते आपल्याला मेजर्ड आणि व्हेरीफाय करता येत नाहीत, म्हणजे आपण त्या मेजर करून व्हेरीफाय करू शकत नाही. अशाही काही क्वांटिटी असतात. सम क्वांटिटी कॅन नॉट बी मेजर्ड अँड व्हेरीफाय. म्हणजे काही क्वांटिटी अशा असतात की त्या मेजर्ड आणि व्हेरीफाय करता येत नाही. Such a quantity are called as non-measurable quantity. त्या क्वांटिटीला नॉन मेजरेबल क्वांटिटी म्हणतात. म्हणजे पहा, तुम्हाला जर म्हटलं की या स्केलची लेंथ मेजर करा, लांबी मोजा, तुम्ही मेजर करू शकता. मी सांगितलं की या स्केलची लेंथ जी आहे ती 1.5 मीटर आहे किंवा 1.5 फूट आहे, तर तुम्ही ते स्केलच्या सहाय्याने मेजर करून व्हेरीफाय करू शकता खरोखर एवढी आहे का. तुम्हाला मी म्हटलं की बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आहे. तुम्ही मेजर करून पाहू शकता तो खरोखरच 100 डिग्री सेल्सिअस भरतो का, म्हणजे एक्सपेरिमेंटली तुम्ही मेजर आणि व्हेरीफाय करून पाहू शकता. परंतु तुम्हाला जर मी असं म्हटलं की आकाशात असणारे तारे किती आहेत किंवा आकाशात असणारी ताऱ्यांची संख्या, तुम्ही ती मेजर करून व्हेरीफाय करू शकत नाही की एवढीच आहे हे निश्चित सांगू शकत नाही. किंवा असं डोकेदुखी किंवा पेन्स, आपल्याला शरीरामध्ये होणाऱ्या वेदना असतील तर त्या मेजर्ड आणि व्हेरीफाय होत नाही. मी म्हटलं की माझं पोट दुखतंय, किती दुखतंय हे मेजर करू शकत नाहीत आपण, फक्त जास्त दुखतंय कमी दुखतंय एवढं सांगू शकतो. म्हणजे काही क्वांटिटी अशा असतात की त्या निश्चितपणे मेजर्ड आणि व्हेरीफाय करून सांगता येत नाही. म्हणजे क्वांटिटी दोन प्रकारच्या असतात. एक असतात मेजरेबल की ज्या मेजर्ड आणि व्हेरीफाय करता येतात, आणि दुसऱ्या असतात नॉन मेजरेबल की त्या निश्चितपणे त्याचं मोजमापन करता येत नाही. मग ज्या क्वांटिटी मेजर्ड आणि व्हेरीफाय करता येतात त्या क्वांटिटीला काय म्हटलं जातं, तर ज्या क्वांटिटी मेजर्ड आणि व्हेरीफाय करता येतात त्या क्वांटिटीला म्हटलं जातं फिजिकल क्वांटिटी. काय म्हणतात त्या क्वांटिटीला? फिजिकल क्वांटिटी, भौतिक राशी. फिजिकल क्वांटिटी, भौतिक राशी. व्हॉट इज द फिजिकल क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी कोणाला म्हटलं जातं किंवा भौतिक राशी म्हणजे काय? भौतिक राशी कशाला म्हटलं जातं? द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड अँड व्हेरीफाइड. डेफिनेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी. Physical quantity which can be measured and verified are called as sorry इथं क्वांटिटी पाहिजे फक्त. The quantity which can be measured and verified are called as physical quantity. ज्या क्वांटिटी आपण मेजर्ड आणि व्हेरीफाय करू शकतो अशा मेजर्ड आणि व्हेरीफाय करता येणाऱ्या क्वांटिटीला फिजिकल क्वांटिटी म्हटलं जातं. देन नेक्स्ट, फिजिकल क्वांटिटीचे एक्झाम्पल्स अशा कुठल्या क्वांटिटी आहेत की ज्या आपण मेजर्ड आणि व्हेरीफाय करू शकतो? तर पहिली क्वांटिटी आहे मास. आपण एखाद्या ऑब्जेक्टचं मास मेजर करू शकतो, ते व्हेरीफाय करू शकतो, म्हणून मास ही फिजिकल क्वांटिटी होईल. लेंथ is also physical quantity. We can measure the length and also verify it. Temperature, length, mass, temperature, time, etc. अशा ज्या क्वांटिटी आहेत त्या क्वांटिटी आपण मेजर्ड आणि व्हेरीफाय करू शकतो, आणि म्हणून या क्वांटिटीला काय म्हटलं जातं? फिजिकल क्वांटिटी. तर पहा, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल की ज्या क्वांटिटी आपण मेजर्ड आणि व्हेरीफाय करू शकतो अशा क्वांटिटीला फिजिकल क्वांटिटी म्हटलं जातं. आता या फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं या पॉइंटकडे आपल्याला जायचंय.
तर पहा या चॅप्टर मध्ये आपण सुरुवातीला क्वांटिटी पाहिलं. एनी स्पेसिफिक अमाउंट कॉल्ड ॲज क्वांटिटी. सम क्वांटिटी कॅन बी मेजर्ड अँड व्हेरिफाय आर कॉल्ड मेजरेबल क्वांटिटी. सम क्वांटिटी कॅन नॉट बी मेजर्ड अँड व्हेरिफाय आर कॉल्ड ॲज नॉन मेजरेबल क्वांटिटी. And what is the physical quantity? The quantity which can be measured and verified. Those quantity which can be measured and verified are called as physical quantity. Example: mass, length, temperature, time, electric current, speed, velocity, acceleration, momentum, force. अशा ज्या क्वांटिटी आहेत की ज्या आपण त्यांचं मोजमापन करू शकतो, त्यांचं व्हेरिफिकेशन करू शकतो, अशा क्वांटिटीला फिजिकल क्वांटिटी म्हटलं जातं. आता याच्यानंतर फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं ते पाहूया. रिप्रेझेंटेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी. रिप्रेझेंटेशन ऑफ फिजिकल quantity. Physical quantities representation. Physical quantities are represent such as physical quantity is equal to. Physical quantity कशा represent केल्या जातात? Physical quantity are represent is in the form of magnitude and direction. Magnitude represent is in the form of magnitude and direction. फिजिकल क्वांटिटी हा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनच्या फॉर्म मध्ये किंवा प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केल्या जातात. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. कुठलीही फिजिकल क्वांटिटी या पद्धतीने रिप्रेझेंट केली जाते इन द फॉर्म ऑफ किंवा प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल, याचं एक एक्झाम्पल आपण पाहू. जसं की पहा, द मास ऑफ स्टोन, द मास ऑफ स्टोन. आपल्याला स्टोनचं कशाचं मास रिप्रेझेंट करायचं? स्टोनचं मास रिप्रेझेंट करायचं. आणि मास ही फिजिकल क्वांटिटी आहे हे आपल्याला माहिती. मग मास ऑफ स्टोन किती आहे? आपण सांगतो 10 किलोग्रॅम आहे, 10 kg. मास ऑफ स्टोन इज 10 किलोग्रॅम. दगडाचं जे वस्तुमान आहे ते 10 किलोग्रॅम आहे. दगडाचं वस्तुमान 10 किलोग्रॅम आहे. याच्यामध्ये मास ही काय आहे? मास इज अ फिजिकल क्वांटिटी. मास ही फिजिकल क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर 10 हे काय आहे? तर 10 ही एक न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. आणि या न्यूमरिकल व्हॅल्यूला फिजिकल क्वांटिटी साठी रिप्रेझेंट करण्यासाठी जी न्यूमरिकल व्हॅल्यू वापरली जाते त्याला म्हटलं जातं मॅग्निट्यूड. What is the magnitude? The numerical value of a physical quantity. The numerical value used to represent the physical quantity is called as magnitude. And kg, kilogram, is the standard reference used for the measurement of physical quantity, and it is called unit. म्हणजे पहा, या एक्झाम्पल मध्ये मास ही फिजिकल क्वांटिटी आहे. 10 एक न्यूमरिकल व्हॅल्यू आहे, त्याला मॅग्निट्यूड म्हटलं जातं. आणि इथं डायरेक्शन ऐवजी युनिट पाहिजे, लक्षात ठेवा. तर किलोग्रॅम ही युनिट आहे. तर फिजिकल क्वांटिटी ही मॅग्निट्यूड आणि युनिट यांच्या प्रोडक्टच्या रूपात रिप्रेझेंट केली जाते. त्याचं एक एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर इथं महत्त्वाचं की मॅग्निट्यूड काय आणि युनिट काय, त्या दोन कन्सेप्ट एक समजून घ्यायच्यात आपल्याला. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय ते आपण पाहितले की ज्या क्वांटिटी आपण मेजर्ड आणि व्हेरिफाय करू शकतो त्या फिजिकल क्वांटिटी असतात. जसं की मास, टाइम, टेम्परेचर, लेंथ, डिस्टन्स, स्पीड, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन, फोर्स, मोमेंटम, इम्पल्स, टॉर्क, यू. अशा ज्या इलेक्ट्रिक करंट, अशा ज्या क्वांटिटी आहेत त्यांना फिजिकल क्वांटिटी म्हणतात. आणि फिजिकल क्वांटिटी या नेहमी कशाच्या प्रोडक्टच्या रूपात रिप्रेझेंट करतात? मॅग्निट्यूड आणि युनिट यांच्या सहाय्याने फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन केलं जातं. याच्यानंतर मॅग्निट्यूड काय आहे ते पाहूया. नेक्स्ट पॉइंट इज द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. मॅग्निट्यूड त्याला मराठीमध्ये म्हणतात परिमाण, भौतिक राशींचं परिमाण. तर परिमाण म्हणजे काय? व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी?
तर त्याची डेफिनेशन तुम्हाला इथे सांगितली होती. मॅग्निट्यूड ही काय असते? द न्यूमरिकल व्हॅल्यू used to represent physical quantity or numerical value of physical quantity is called magnitude. फिजिकल क्वांटिटीची जी न्यूमरिकल व्हॅल्यू असते त्याला मॅग्निट्यूड म्हटलं जातं. आणि या एक्झाम्पल मध्ये 10 हे काय आहे? मॅग्निट्यूड आहे. असंही मी म्हटलं, समजा वी एक्झर्ट फोर्स किंवा मॅन एक्झर्ट फोर्स ऑन अ 100 न्यूटन फोर्स ऑन अ डोअर. एक्झाम्पल पहा, मॅन एक्झर्ट्स 100 न्यूटन फोर्स ऑन डोअर. एका व्यक्तीनं दरवाजावरती किती फोर्स एक्झर्ट केला? 100 न्यूटन एवढा फोर्स एक्झर्ट केलेला आहे. मग याच्यामध्ये फोर्स ही काय झाली? फोर्स ही काय आहे? फिजिकल क्वांटिटी आहे. त्याच्यात 100 ही एक न्यूमरिकल व्हॅल्यू आली. ती न्यूमरिकल व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करते? मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करते. आणि न्यूटन हे काय आहे? युनिट ऑफ फोर्स आहे, म्हणजे फोर्सच्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे. तर अशा पद्धतीनं फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन मॅग्निट्यूड आणि युनिटच्या सहाय्याने केलं जातं. त्याच्यात मॅग्निट्यूड काय आहे आपण पाहिलं, तर मॅग्निट्यूड काय असतं? न्यूमरिकल व्हॅल्यू युज्ड टू रिप्रेझेंट द फिजिकल क्वांटिटी किंवा न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज मॅग्निट्यूड. देन व्हॉट इज द युनिट? सेकंड टर्म जी आहे युनिट, ती काय आहे ती समजून घेऊया. नेक्स्ट पॉइंट इज अ युनिट. युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. मराठीमध्ये युनिटला म्हटलं तर एकक, भौतिक राशींची एकके, युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. व्हॉट इज द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिट? एककाची व्याख्या काय? द स्टँडर्ड रेफरन्स युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंट साठी जे स्टँडर्ड रेफरन्स यूज केले जातात त्या स्टँडर्ड रेफरन्सला काय म्हटलं जातं? युनिट. जसं की टाइम मेजर करण्यासाठी सेकंद, त्याच्यानंतर मिनिट, आवर्स हे स्टँडर्ड रेफरन्स यूज केले जातात आणि त्यांना युनिट ऑफ टाइम म्हटलं जातं. जसं की मास मेजर करण्यासाठी ग्रॅम, किलोग्रॅम, त्याच्यानंतर क्विंटल, टन हे युनिट स्टँडर्ड रेफरन्स यूज केले जातात, त्याला युनिट म्हटलं जातं. लेंथ मेजर करण्यासाठी सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर हे स्टँडर्ड रेफरन्स यूज केले जातात. आणि असे जे स्टँडर्ड रेफरन्स फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंट साठी वापरले जातात त्या स्टँडर्ड रेफरन्सला युनिट म्हटलेले. म्हणजे युनिटची डेफिनेशन काय होईल? द स्टँडर्ड रेफरन्स किंवा स्टँडर्ड रेफरन्सेस used for measurement of physical quantity. Standard references used for measurement of physical quantity are called, काय म्हणतात त्यांना? युनिट्स म्हणतात, एकके म्हणतात. फिजिकल क्वांटिटीच्या मोजमापनासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टँडर्ड रेफरन्सेसला युनिट म्हटलं जातं. आणि जे गुड युनिट आहेत ते गुड युनिट कोणते? कोणत्या युनिटला गुड युनिट म्हटलं जातं? काय युनिट आपण पाहिजे तर वेगवेगळे युनिट आपल्याला पाहायला मिळतात. जसं मास मेजर करण्यासाठी मिलीग्रॅम, ग्रॅम, त्याच्यानंतर किलोग्रॅम, क्विंटल, टन असे वेगवेगळे युनिट वापरतो. त्यापैकी गुड युनिट कोणते? की जे युनिट आपण काय करू शकतो? इझिली जे युनिट इझिली अवेलेबल होतात. द युनिट विच आर इझिली अवेलेबल. युनिट शुड बी इझी टू ट्रान्सपोर्ट. युनिट शुड बी इझी टू कन्वर्ट इनटू अनदर फॉर्म. जे युनिट इतर फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी सोपं असतं, सोयीस्कर असतं. असे जे युनिट असतात किंवा युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. ते युनिट पूर्ण विश्वानं मान्य केलेलं असलं पाहिजे. म्हणजे जसं आपण बाजारमध्ये गेल्यानंतर बटाटे खरेदी करताना जर तिथं ते एक आयर्न वेट असतं पहा, वेट 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, 500 ग्रॅम असे वेट असतात.
त्याऐवजी जर तिथे कांदे बटाटे मांडलेले असतील आणि त्याच्या सहाय्याने जर मेजरमेंट केलं तर ते ॲक्युरेट मेजरमेंट होत नाही आणि ते आपण मान्य करू शकत नाही, युनिव्हर्सली ते ऍक्सेप्टेड नसतात. युनिट हे कसं असलं पाहिजे तर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असलं पाहिजे. ते वाहून नेण्यासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी सोयीस्कर असलं पाहिजे. ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेल्यानंतर चेंज झालं नाही पाहिजे. असे जे युनिट असतात, असे कॅरेक्टरिस्टिक असणारे युनिटला गुड युनिट म्हणतात. हे फक्त लक्षात असू द्या. आणि आता याच्यानंतर ज्या आपल्याला महत्त्वाच्या युनिटच्या सिस्टीम पाहिजेत, तर युनिटच्या 4 सिस्टीम्स आहेत. सिस्टीम्स ऑफ युनिट. युनिटच्या कोणत्या महत्त्वाच्या 4 सिस्टीम्स आहेत? तर युनिटची जी फर्स्ट सिस्टीम आहे त्याला म्हटलं जातं कोणती सिस्टीम? MKS सिस्टीम ऑफ युनिट. which system? MKS system of unit. MKS system means, MKS system म्हणजे काय? MKS system means मीटर किलोग्राम सेकंड सिस्टीम. meter kilogram second system is called as MKS system. In this system, length measured in meter. In this system, length measured in meter. या सिस्टीम मध्ये लेंथ ही मीटर मध्ये मेजर केली जाते. Then mass measured in kilogram and time measured in second. Such a system is called as MKS system. हे थोडं सविस्तर लिहू आपण. तर युनिटची डेफिनेशन लक्षात ठेवा. The standard reference used for measurement of physical quantity is called as unit. And there are main 4 systems of unit. युनिटच्या महत्त्वाच्या 4 सिस्टीम्स आहेत. त्या पाहण्याच्या अगोदर थोडीशी पेन मध्ये मी शाई भरतोय. ओके. तर इथं युनिटच्या महत्त्वाच्या 4 सिस्टीम्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट सिस्टीम आहे MKS सिस्टीम. दुसरी सिस्टीम आहे CGS सिस्टीम. CGS सिस्टीम ऑफ युनिट. त्याच्यानंतर थर्ड सिस्टीम जी आहे ती आहे FPS सिस्टीम. आणि त्याच्यानंतरची 4 नंबरची जी सिस्टीम आहे ती आहे SI सिस्टीम ऑफ युनिट. तर अशा पद्धतीनं युनिटच्या म्हणजे एककांच्या 4 सिस्टीम्स आपल्याला फिजिक्स मध्ये पाहायला मिळतात. तर पहिली जी सिस्टीम आहे त्याला म्हटलं जातं MKS सिस्टीम. व्हॉट इज मीन बाय MKS सिस्टीम? द मीटर किलोग्राम second system is called MKS system. मीटर किलोग्राम सेकंड सिस्टीमला MKS सिस्टीम म्हटलं जातं. इन दिस सिस्टीम, या सिस्टीम मध्ये या MKS सिस्टीम मध्ये मीटर हे कोणाचं एकक आहे? इन दिस सिस्टीम लेंथ म्हणजे लांबी कशात मोजली जाते? इज मेजर्ड इन मीटर. लेंथ इज मेजर्ड इन मीटर. देन मास मेजर्ड इन, मास कशात मोजलं जातं? वस्तुमान. मास मेजर्ड इन किलोग्राम, मास किलोग्राम मध्ये मोजलं जातं. फाइल टाइम मेजर इन सेकंड.
टाइम जो आहे तो सेकंड मध्ये मोजला जातो. म्हणजे पहा एमकेएस सिस्टीम मध्ये आपण काय पाहिलं, द मीटर किलोग्राम सेकंड सिस्टम इज कॉल्ड एज एमकेएस सिस्टम अँड इन दिस सिस्टम लेंथ मेजर्ड इन मीटर, time measured mass measured in kilogram and time measured in second. Similarly CGS system कशाला म्हटलं जातं, the centimeter gram second system. centimeter gram second system is called CGS system. सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीमला सीजीएस सिस्टीम म्हटलं जातं. सी फॉर सेंटीमीटर, जी फॉर ग्रॅम आणि एस फॉर सेकंड. सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम. इन दिस सिस्टीम, या सिस्टीम मध्ये पहा लेंथ मेजर्ड इन सेंटीमीटर. इन दिस सिस्टीम लेंथ मेजर्ड इन सेंटीमीटर, लेंथ मेजर्ड इन centimeter, then mass measured in gram, mass measured in gram, while time measured in second, time measured in second. तर पहा सेकंड सिस्टीम आहे सीजीएस सिस्टीम, that is centimeter gram second system. In this CGS system length measured in centimeter, mass measured in gram, while time measured in second. Then next third system of unit, FPS system. FPS system means foot pound second system. The foot pound second system is called FPS system. FPS system means foot pound second सिस्टीम. पण आता या सिस्टीम मध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल, इन दिस सिस्टीम लेंथ मेजर्ड इन, या सिस्टीम मध्ये लेंथ कशात मोजली जाते, तर लेंथ मोजली जाते फीट मध्ये. लेंथ कशात मोजली जाते, फीट. फीट पाहिजे का फूट पाहिजे सर? बरोबर आहे, फीट. लेंथ मेजर्ड इन फीट, देन मास मेजर्ड इन पाउंड and time measure in second. तर पहा अशी जी सिस्टीम आहे याला एफपीएस सिस्टीम म्हटलं जातं, की ज्या सिस्टीम मध्ये लेंथ फूट मध्ये मोजली जाते, मास पाउंड मध्ये आणि टाइम सेकंड मध्ये मेजर केला जातो. देन एसआय सिस्टीम, द सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल डी युनिट और डिराइव्ड युनिट. द सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल D units called SI system. इंटरनॅशनल डी युनिट ची जी काय सिस्टीम आहे त्याला SI सिस्टीम म्हटलं जातं. and this SI system is similar to the MKS system. SI सिस्टीम ही MKS सिस्टीम प्रमाणे सिमिलर आहे. तर अशा पद्धतीने ह्या FOOT पाहिजे इथं, सॉरी अगोदरचं बरोबर होतं, कन्फ्यूज झालो मी. तर फूट पाउंड सेकंड सिस्टीम आहे. तर एमकेएस सिस्टीम, सीजीएस सिस्टीम, एफपीएस सिस्टीम आणि एसआय सिस्टीम या युनिटच्या 4 सिस्टीम तुमच्या लक्षात आलेल्या असतील. कुठल्या सिस्टीम मध्ये लेंथ, मास आणि टाइम, लेंथ, मास, टाइम, LMT, L, M आणि T. L फॉर लेंथ, M फॉर मास आणि T फॉर टाइम. पण एमकेएस सिस्टीम मध्ये लेंथ कशात मोजली जाते, मीटर मध्ये, मास किलोग्राम मध्ये आणि टाइम सेकंड मध्ये. तर सीजीएस सिस्टीम मध्ये लेंथ सेंटीमीटर, मास ग्रॅम, टाइम सेकंड. एफपीएस मध्ये लेंथ फूट मध्ये, मास पाउंड मध्ये आणि टाइम सेकंड मध्ये. आणि ही जी काय एसआय सिस्टीम आहे इज सिमिलर टू द एमकेएस सिस्टीम. एसआय सिस्टीम आणि एमकेएस सिस्टीम सेम आहे. आता याच्यानंतर ह्या झाल्या फिजिकल क्वांटिटीचे जे युनिट आहेत त्या मेजर करण्याच्या या 4 महत्त्वाच्या सिस्टीम आपल्याला माहिती असल्या पाहिजे, कारण आपण पुढे या सिस्टीमचा वापर करणार आहोत. तुम्हाला असं सांगितलं जाईल की डिस्टन्स, एसआय युनिट ऑफ डिस्टन्स, सीजीएस युनिट ऑफ डिस्टन्स, तर ते तुमच्या सिस्टीम लक्षात आले पाहिजे, एसआय सीजीएस काय आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे आपल्या चॅप्टर मधला तो आहे
युनिट नंतरचा डायरेक्शन, डायरेक्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी. डायरेक्शन मराठीमध्ये आपण डायरेक्शनला काय म्हणतो, दिशा. अत्यंत महत्वाची टर्म आहे पहा डायरेक्शन. डायरेक्शन ही टर्म आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा अत्यंत महत्वाची असते. दिशा ही अत्यंत महत्वाची. जसं की तुम्हाला तुमच्या स्कूलचं लोकेशन सांगायचंय, एका बस स्टँड पासून तुमचं स्कूल कुठं आहे, तुम्ही जर असं सांगितलं की बस स्टँड पासून स्कूल 2 किलोमीटर आहे, बस स्टँड पासून स्कूल 2 किलोमीटर आहे, हे बरोबर आहे की 2 किलोमीटर आहे, परंतु ते कोणत्या डायरेक्शनला आहे ती डायरेक्शन जर आपण सांगितली नाही तर येणारे जे काही यजमान आहेत ते बस स्टँड वरून आपल्या शाळेपर्यंत येऊ शकणार नाही. त्यांना आपल्याला हे निश्चित सांगावं लागेल की डायरेक्शन कोणतं आहे. म्हणजे स्कूल बस स्टँडच्या ईस्टला आहे, ईस्टला 2 किलोमीटर यायचंय, वेस्टला 2 किलोमीटर जायचंय, साऊथला 2 किलोमीटर जायचं का नॉर्थला 2 किलोमीटर जायचं. म्हणजे बस स्टँड पासून निश्चित आपल्याला डायरेक्शन सांगणं महत्वाचं असतं. आणि म्हणून फिजिकल क्वांटिटी मोशन रिप्रेझेंट करताना सुद्धा फिजिक्स मध्ये डायरेक्शन हे फिजिकल क्वांटिटी मध्ये अत्यंत महत्वाचं असणारी संज्ञा आहे, टर्म आहे. तर डायरेक्शन म्हणजे काय हे देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर डायरेक्शनची डेफिनेशन अगोदर पाहू की डायरेक्शन कशाला म्हटलं आपण. द टर्म used to represent actual position of an object. ऑब्जेक्टची पोझिशन रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा इंडिकेट करण्यासाठी. द टर्म used to indicate or represent the actual position of an object is called डायरेक्शन. ऑब्जेक्टची ऍक्च्युअल पोझिशन रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा इंडिकेट करण्यासाठी जी टर्म वापरली जाते त्याला डायरेक्शन म्हटलं जातं. डायरेक्शनचे काही एक्झाम्पल पहा. जसं की अप म्हणजे वरती, ते डायरेक्शन आहे. अप हा ही जी काय टर्म आहे ही काय रिप्रेझेंट करते, डायरेक्शन. डाऊन ही जी टर्म आहे, हा जो वर्ड आहे हा देखील काय इंडिकेट करतो, डायरेक्शन म्हणजे खाली. त्याच्यानंतर अबो, बिलो, त्याच्यानंतर इन फ्रंट, बॅकवर्ड पुढे पाठीमागे, वरती खाली. त्याच्यानंतर ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ एक्सेट्रा. अशा ज्या टर्म्स आहेत या टर्म्सला काय म्हटलं जातं, डायरेक्शन. कारण एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन रिप्रेझेंट करण्यासाठी इंडिकेट करण्यासाठी या टर्म यूज केल्या जातात आणि या टर्मला डायरेक्शन म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने टर्म यूज्ड फॉर रिप्रेझेंट द ऍक्च्युअल पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट किंवा ॲक्युरेट पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची ॲक्युरेट पोझिशन इंडिकेट करण्यासाठी रिप्रेझेंट करण्यासाठी ज्या टर्म यूज केल्या जातात त्याला डायरेक्शन म्हटलं जातं. जसं की पहा, अ बुक इज केप्ट बिलो द टेबल. बुक इज केप्ट बिलो द टेबल म्हणजे बुकची ऍक्च्युअल पोझिशन कुठे सांगितली, टेबलच्या खाली. बुक इज केप्ट ऑन द टेबल और अबोव द टेबल. बुक हे टेबलच्या वर ठेवलेले म्हणजे ऍक्च्युअल पोझिशन रिप्रेझेंट केली की पुस्तक कुठे आहे. आपण सांगू शकतो की टेबलच्या वरती आहे. म्हणजे बिलो, अबोव किंवा ऑन. जसं की बोर्ड इज बिहाइंड मी. बोर्ड हा माझ्या पाठीमागे आहे म्हणजे बोर्डची पोझिशन सांगितली, बोर्ड कुठे आहे. म्हणजे ऑब्जेक्टची ऍक्च्युअल पोझिशन रिप्रेझेंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या टर्म असतात त्याला डायरेक्शन म्हटलं जातं. आणि या डायरेक्शन वरून आणि मॅग्निट्यूड वरून, मॅग्निट्यूड म्हणजे काय, न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड मॅग्निट्यूड. त्या मॅग्निट्यूड वरून आणि या डायरेक्शन वरून फिजिकल क्वांटिटीचं दोन प्रकारात वर्गीकरण केलेले. देयर आर टू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी ऑन द बेसिस ऑफ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्यांचे दोन प्रकार पडत आहेत पहा. फिजिकल क्वांटिटी आर क्लासिफाइड into two types on the basis of कशाच्या आधारे, on the basis of magnitude and direction, that is scalar physical quantity or scalar quantity
and second is a vector physical quantity or vector quantity. Scalar quantity, vector quantity. स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी असे फिजिकल क्वांटिटीचं दोन प्रकारात वर्गीकरण करण्यात आलेले. स्केलर क्वांटिटीला मराठीमध्ये म्हटलं तर अदिश राशी, अदिश राशी, आणि ज्या वेक्टर क्वांटिटी असतात त्यांना म्हटलं जातं सदिश राशी. अदिश राशी आणि सदिश राशी अशा फिजिकल क्वांटिटीचं दोन प्रकारात वर्गीकरण केलेले. कशावरून? ऑन द बेसिस ऑफ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. देन व्हॉट इज द स्केलर क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी कोणाला म्हटलं जातं? द फिजिकल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी which has only magnitude but not a direction, or these are the physical quantity which uses only magnitude for its representation. ज्या फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंटेशन साठी किंवा फिजिकल क्वांटिटीच्या रिप्रेझेंटेशन साठी फक्त मॅग्निट्यूडचा वापर केलेला असतो, तिथं डायरेक्शन यूज केलेलं नसतं किंवा डायरेक्शन इंडिकेट केलेलं नसतं, अशा फिजिकल क्वांटिटीला म्हटलं जातं स्केलर क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी which has only magnitude but not a direction called as scalar quantity. ज्या फिजिकल क्वांटिटीच्या रिप्रेझेंटेशन साठी फक्त मॅग्निट्यूडचा वापर केला जातो, डायरेक्शन वापरलं जात नाही. These are the physical quantity which uses only magnitude, which can be represented by using only magnitude, called as scalar quantity. Examples of scalar quantity are, scalar quantity चे example कोणते आहेत? Length, mass, time, then distance, speed, etc. These are the examples of scalar quantity. हे स्केलर क्वांटिटीचे काही एक्झाम्पल झाले. कारण ह्या क्वांटिटी रिप्रेझेंट करताना, एक्सप्रेस करताना फक्त मॅग्निट्यूड आणि युनिट यूज केलं जातं, डायरेक्शन रिप्रेझेंट केलं जात नाही. These are the physical quantity which can be represented by using only magnitude, called as scalar quantity. Then vector quantity, the physical quantity which has both magnitude as well as direction. The physical quantity which has both magnitude as well as direction called as वेक्टर क्वांटिटी. ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतात अशा क्वांटिटीला काय म्हटलं जातं? वेक्टर क्वांटिटी म्हटलं जातं. दॅट इज these are the physical quantity which can be represented by both magnitude as well as direction. अशा फिजिकल क्वांटिटी की ज्या रिप्रेझेंट करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही यूज केले जातात त्याला म्हटलं जातं वेक्टर क्वांटिटी. एक्झाम्पल्स ऑफ वेक्टर क्वांटिटी आर, वेक्टर क्वांटिटीचे एक्झाम्पल कोणते? Displacement, then velocity, acceleration, displacement, velocity, acceleration, momentum, force, pressure, etc. are the examples of vector quantity. तर पहा फिजिकल क्वांटिटीचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन वरून दोन प्रकारात वर्गीकरण केलेले. Those physical quantity which are represented by using only magnitude are called as scalar quantity, and those physical quantity which can be represented by using both magnitude as well as direction called as vector quantity. आणि त्याचे एक्झाम्पल्स. याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट या चॅप्टर मधला
तो म्हणजे वन डायमेन्शनल मोशन. नेक्स्ट पॉइंट आहे वन डायमेन्शनल मोशन, or it is also called as rectilinear motion. One dimensional motion. वन डायमेन्शनल मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं वन डायमेन्शनल मोशन किंवा यालाच काय म्हटलं आता रेक्टिलिनियर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. एक रेषीय गती. वन डायमेन्शनल मोशन किंवा रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय एक रेषीय गती. व्हॉट इज द वन डायमेन्शनल मोशन? व्हेन ऑब्जेक्ट मूव along a straight line path. ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईन पाथ वरती मोशन करत असेल तर त्याला म्हटलं आता वन डायमेन्शनल मोशन किंवा रेक्टिलिनियर मोशन. The motion of an object along straight line path called as one dimensional motion, or rectilinear motion. एखादा ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईन पाथ वरती मोशन करत असेल, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along a straight line path, then such a motion is called as one dimensional motion or rectilinear motion. Examples वन डायमेन्शनल मोशन चे किंवा रेक्टिलिनियर मोशन चे एक्झाम्पल्स कोणते आहेत का? बुलेट फायर फ्रॉम गन. बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर ती गोळी काय होते एका स्ट्रेट लाईन पाथ वरती ट्रॅव्हल होते आणि टार्गेटला स्ट्राइक करते. म्हणजे तिचं मोशन हे वन डायमेन्शनल मोशन आहे, that is rectilinear motion आहे. Then arrow release through bow. धनुष्यातून सुटलेला बाण तो देखील रेक्टिलिनियर स्ट्रेट लाईन पाथ मध्ये मोशन करतो, म्हणजे त्याचं मोशन देखील रेक्टिलिनियर मोशन आहे. त्याच्यानंतर मोशन ऑफ व्हेइकल ऑन स्ट्रेट पाथ. सरळ रस्त्यावरती होणाऱ्या व्हेइकलचं मोशन हे देखील वन डायमेन्शनल मोशन किंवा रेक्टिलिनियर मोशन असतं. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं की मोशन म्हणजे काय, मुव्हिंग ऑब्जेक्ट काय असतो, मोशन काय आहे आणि स्टेशनरी ऑब्जेक्ट काय असतात, हा एक कन्सेप्ट आपल्याला इथं समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर एखादा ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईन पाथ वरती मोशन करत असेल तर ते रेक्टिलिनियर मोशन असतं आणि त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. आता याच्यानंतर मुव्हिंग ऑब्जेक्ट स्टेशनरी ऑब्जेक्ट काय आहे किंवा मोशन कशाला म्हटलं जातं ते समजून घेऊ. सुरुवातीला स्टेशनरी ऑब्जेक्ट्स आणि इकडं मुव्हिंग ऑब्जेक्ट्स. Stationary objects, moving objects. Stationary objects are also called as object in rest. Stationary object ला काय म्हटलं जातं ऑब्जेक्ट इन रेस्ट आणि मूव्हिंग ऑब्जेक्ट ला म्हटलं जातं ऑब्जेक्ट इन स्टेशन. तर व्हॉट इज मीन बाय स्टेशनरी ऑब्जेक्ट? स्टेशनरी ऑब्जेक्ट कोणाला म्हटलं जातं? When the object do not change its position with respect to time. एखादा ऑब्जेक्ट जर टाइमच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये त्याची पोझिशन बदलत नसेल तर त्याला म्हटलं जातं स्टेशनरी ऑब्जेक्ट. जसं की मैदानावरती असणारा दगड, बिल्डिंग, इमारत जी आहे ती ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे. एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस असे दिवसामागून दिवस कालावधी उलटत जातोय, वेळ चेंज होत जाते, परंतु त्या बिल्डिंगची जी पोझिशन आहे, ग्राउंड वरती असणाऱ्या दगडाची जी पोझिशन आहे ती बदलत नाहीये. म्हणजे ते कसे आहेत? फिजिकली स्टेशनरी आहे.
म्हणजे जर एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन टाइम नुसार जर चेंज होत नसेल किंवा सराउंडिंग नुसार जर बदलत नसेल तर त्याला म्हटलं आता स्टेशनरी ऑब्जेक्ट. when object do not change its position, when object do not change its position with respective to time, then it is called stationary object. Then it is called stationary object or object in state of rest किंवा रेस्ट ऑब्जेक्ट म्हटलं जातं किंवा स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हटलं जातं. What is the stationary object? When object do not change its position with respective to time or surrounding, then it is called stationary object or rest object. Examples of stationary object or rest object. आता सांगितलेलं पहिले एक्झाम्पल आहे पहा. बिग स्टोन ऑन ग्राउंड, ग्राउंड वरती असणारा एक मोठा दगड तो बऱ्याच दिवसापासून एका ठिकाणी स्थिर आहे, म्हणजे तो त्याची पोझिशन चेंज करत नाहीये. त्याच्यानंतर बिल्डिंग्स किंवा हाऊसेस, इमारती, घर, त्याच्यानंतर ट्रीज, पोल, इलेक्ट्रिसिटी पोल एक्सेट्रा, हे जे ऑब्जेक्ट आहेत हे त्यांची पोझिशन चेंज करत नाहीयेत आणि म्हणून यांना म्हटलं जातं स्टेशनरी ऑब्जेक्ट. देन व्हॉट इज मीन बाय मूव्हिंग ऑब्जेक्ट? मूव्हिंग ऑब्जेक्ट कोणाला म्हटलं जातं? when object changes its position with respective to time or surrounding, then it is called moving object. When objects changes its position with respective to its with respective to time or surrounding, called as moving object. When object changes its position with respective to time or surrounding, then it is called moving object. And the continuous changes in position of object is called motion. The continuous changes in position of object called motion. ऑब्जेक्टच्या पोझिशन मध्ये जर कंटिन्युअसली चेंजेस होत असतील तर त्याला त्या ऑब्जेक्टचं मोशन असं म्हटलं जातं. आणि याचे एक्झाम्पल्स आहेत मूव्हिंग ऑब्जेक्टचे किंवा मोशनचे, ते म्हणजे फ्लाइंग बर्ड्स, फ्लाइंग बर्ड्स, विहार करणारे पक्षी, वॉटर फ्लोइंग थ्रू रिव्हर, वॉटर फ्लोइंग थ्रू रिव्हर, नदीतून वाहणारं पाणी. त्याच्यानंतर मूव्हिंग व्हेइकल, रस्त्यावरून मूव्ह होणारी व्हेइकल. तर अशा पद्धतीने ते मूव्हिंग ऑब्जेक्ट किंवा मोशनचे एक्झाम्पल आहेत. तर इथं आपण स्टेशनरी ऑब्जेक्ट काय आहे आणि मूव्हिंग ऑब्जेक्ट काय आहे याच्यातला बेसिक डिफरन्स जाणून घेतलेला आहे. स्टेशनरी ऑब्जेक्ट कोणाला म्हटलं आता? व्हेन ऑब्जेक्ट डू नॉट चेंज इट्स पोझिशन विथ रिस्पेक्टिव्ह टू टाइम ऑर सराउंडिंग. जर ऑब्जेक्ट त्याची पोझिशन टाइम नुसार किंवा सराउंडिंग नुसार जर चेंज करत नसेल तर त्याला म्हटलं आता स्टेशनरी ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट जर त्याची पोझिशन सराउंडिंग नुसार किंवा टाइम नुसार जर चेंज करत असेल तर त्याला म्हटलं आता मूव्हिंग ऑब्जेक्ट. अँड कंटिन्युअस चेंजेस इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या पोझिशन मध्ये जर कंटिन्युअसली चेंजेस होत असतील तर त्याला मोशन म्हटलं जातं. याच्यानंतर नेक्स्ट जो काही पॉइंट आहे तो आहे रेक्टिलिनियर मोशन. तो तुम्हाला मी अगोदर सांगितलेला आहे, याच्यानंतर होता ऍक्च्युअली तो. तर रेक्टिलिनियर मोशन म्हणजेच वन डायमेन्शनल मोशन. त्याची डेफिनेशन तुम्हाला सांगितलेली. when
किंवा द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ. जर एखादा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन पाथ वरती मोशन करत असेल तर त्या मोशनला म्हटलं तर रेक्टिलिनियर मोशन किंवा वन डायमेन्शनल मोशन. आणि या वन डायमेन्शनल मोशनच्या रिलेटेड असणारे जे काही कन्सेप्ट आहेत ते दोन कन्सेप्ट महत्त्वाचे इथं आहेत. एक पहिला कन्सेप्ट आहे डिस्टन्स. फर्स्ट कन्सेप्ट इज अ डिस्टन्स and second concept is a displacement. पहिला कन्सेप्ट जो आहे तो आहे डिस्टन्स आणि दुसरा कन्सेप्ट जो आहे तो आहे डिस्प्लेसमेंट. डिस्टन्सला मराठीमध्ये म्हटलं तर अंतर आणि डिस्प्लेसमेंटला म्हटलं तर विस्थापन. अंतर आणि विस्थापन, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तर याच्यामध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट समजून घेण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी मी इथं सांगतोय ती समजून घ्यायची. पहा की हे आहे ए पोझिशन, म्हणजे समजा एक ठिकाण आहे तुमच्या घरचं, स्वतःच्या घरचं ठिकाण. तुम्ही स्वतःच्या घरून तुमच्या मित्राच्या घरी एक 300 मीटर अंतरापर्यंत चालत गेले. ते तुमचं बी हे तुमच्या मित्राचं घर आहे. पहा तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरून मित्राच्या घरापर्यंत किती मीटर चालत गेले? 300 मीटर. आणि मित्राच्या घरापासून तुम्ही दोघंही तुमच्या शाळेपर्यंत, तुमच्या स्कूल पर्यंत एकूण 500 मीटर चालत गेले. तर तुम्ही जो काय ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केलेला आहे, सी पॉइंट हा तुमचा स्कूल आहे, बी पॉइंट हा तुमच्या मित्राचं घर आहे आणि ए पॉइंट हे तुमचं घर आहे. पहा तुम्ही तुमच्या घरून तुमच्या मित्राच्या घरापर्यंत किती मीटर चालत गेले? 300 मीटर. आणि मित्राच्या घरापासून शाळेपर्यंत दोघं मिळून किती मीटर चालले? 500 मीटर. तर तुम्ही किती मीटर चालले? ऍक्च्युअल तुम्ही किती मीटर चालले? 300 आणि हे 500 किती मीटर चालले तुम्ही? ऍक्च्युअली 800 मीटर चाललेले. म्हणजे तुम्ही जो काय ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केलेला आहे तो 800 मीटरचा आहे. आणि जर आपण तुम्ही मित्राच्या घरी न जाता जर डायरेक्ट शाळेमध्ये गेले असते तर तुम्ही ट्रॅव्हल केलेला पाथ हा ऍक्च्युअली कसा असता? कमी असता. इथं तुम्ही ट्रॅव्हल केलेला पाथ कसा आहे? जास्त आहे. हे काय आहे? सी आणि ए म्हणजे तुमचं घर ते तुमची शाळा यातलं अंतर हे कमी आहे. तर याच्यावरून डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कशाला म्हटलं जातं? पहा तुम्ही मुव्हिंग ऑब्जेक्ट आहात आणि तुम्ही ऍक्च्युअली जो काही पाथ ट्रॅव्हल केलेला आहे शाळेपर्यंतचा तो ऍक्च्युअल ट्रॅव्हल केलेला पाथ म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असतं. आणि तुमच्या मोशनच्या पोझिशन मधील म्हणजे तुमच्या मोशनची इनिशियल पोझिशन कोणती आहे? तुमचं घर, त्याला इनिशियल पोझिशन म्हणू आपण, सुरुवातीचं आरंभीचं स्थान. आणि फायनल पोझिशन तुम्ही कुठे पोहोचले? शाळेमध्ये. मग या इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं जे कमीत कमी अंतर असतं, मिनिमम डिस्टन्स, त्याला म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट. तर पहा डिस्टन्स म्हणजे काय? द ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय मूव्हिंग बॉडी कॉल्ड डिस्टन्स. मूव्हिंग बॉडीनं फॉलो केलेला ऍक्च्युअल पाथ म्हणजे डिस्टन्स असतं. तसं डिस्प्लेसमेंट काय सांगितलं की मूव्हिंग बॉडीच्या इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं कमीत कमी अंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं. द मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल position of moving object called displacement. What is distance? The actual path traveled by moving body is called distance, and the minimum distance or shortest distance between initial and final position of moving body is called डिस्प्लेसमेंट. अगोदर डिस्टन्स ही कन्सेप्ट आपण क्लिअर करू, नंतर डिस्प्लेसमेंट पाहू. डिस्टन्स इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल एस. डिस्टन्स कशाने रिप्रेझेंट केलं जातं? एस या सिम्बॉलने रिप्रेझेंट केलं जातं. आणि ज्यावेळी आपण डिस्टन्स एक्सप्रेस करतो, रिप्रेझेंट करतो, तेव्हा डायरेक्शन
तिथं दाखवलं जात नाही किंवा रिप्रेझेंट केलं जात नाही. आणि त्याच्यामुळे डिस्टन्स ही जी क्वांटिटी आहे ती कोणती क्वांटिटी? डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स इज स्केलर फिजिकल क्वांटिटी. डिस्टन्स ही स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे. देन इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह, इट नेव्हर बी निगेटिव्ह. डिस्टन्स हे नेहमी कसं असतं? डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं, ते कधीही निगेटिव्ह किंवा झिरो नसतं. ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं, ते कधीही निगेटिव्ह किंवा झिरो नसतं. अँड नेक्स्ट, डिस्टन्स, एसआय युनिट ऑफ डिस्टन्स इज मीटर. डिस्टन्सचं एसआय युनिट काय आहे? मीटर. म्हणजे डिस्टन्स एसआय सिस्टीम मध्ये मीटर मध्ये मोजलं जातं, तर सीजीएस सिस्टीम मध्ये ते सेंटीमीटर मध्ये मेजर केलं जातं. कारण डिस्टन्स इज इन द फॉर्म ऑफ लेंथ. डिस्टन्स हे लेंथच्या फॉर्म मध्ये आहे. देन डिस्टन्स रिप्रेझेंटेड बाय ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय बॉडी. डिस्टन्स काय रिप्रेझेंट करतो? ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय बॉडी. बॉडीने फॉलो केलेला ऍक्च्युअल पाथ. Then displacement, the minimum distance between initial and final position of moving object is called displacement. It is also represented by symbol S. Displacement देखील S या सिम्बॉलनच रिप्रेझेंट केलं जातं. Then next, to represent the displacement there is a direction initial to final position. म्हणजे इथं डायरेक्शन आहे इनिशियल कडून फायनल कडे, आणि म्हणून हे डिस्प्लेसमेंट जी फिजिकल क्वांटिटी आहे ही वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे. इट इज वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर फिजिकल क्वांटिटी. देन इट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. समजा ऑब्जेक्ट पाथ इथून मोशनला सुरुवात केली, एवढा ऍक्च्युअल पाथ फॉलो केला आणि पुन्हा त्याच पोझिशनला आला, तर इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं अंतर झिरो होईल. म्हणजे त्यावेळी डिस्प्लेसमेंट झिरो देखील होऊ शकतं. ते निगेटिव्ह देखील असू शकतं आणि पॉझिटिव्ह देखील असू शकतं. म्हणजे डिस्प्लेसमेंट मे बी और इट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं किंवा झिरो देखील असू शकतं. अँड देन लास्ट, SI युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज. डिस्प्लेसमेंट हे देखील डिस्टन्सच्या फॉर्म मध्ये आहे, मिनिमम डिस्टन्स आहे, आणि त्याच्यामुळे त्याचं SI युनिट मीटर आहे अँड सीजीएस युनिट आहे सेंटीमीटर. म्हणजेच युनिट, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यांचे युनिट कसे आहेत? सेम आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपण इथं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हा पॉइंट देखील कंप्लीट केलेला आहे. तर पहा, द ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय मूव्हिंग बॉडी इज कॉल्ड डिस्टन्स, while the minimum distance between initial and final position of moving object is called as displacement. Distance is denoted by symbol small s, displacement denoted by symbol capital S. इथं capital S पाहिजे. Then next, distance is a scalar quantity while displacement is a vector quantity because it has both magnitude as well as direction. And distance is always positive while displacement may be positive, negative or zero, and SI unit of both distance and displacement are same, that is meter, and CGS unit is centimeter. तर अशा पद्धतीने जो इंट्रोडक्शन पार्ट होता लॉज ऑफ मोशनचा तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. याच्यानंतरचा वन डायमेन्शनल मोशन किंवा रेक्टिलिनियर मोशनचे पुढचे कन्सेप्ट जे आहेत स्पीड, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन हे पुढच्या लेक्चर मध्ये पूर्ण केले जातील.